झोपडीतल्या या एका माणसाला रोखण्यासाठी भाजपने अख्खी यंत्रणा कामाला लावली आहे। हॉटेल, नळाचं पाणी, दुकानं बंद करून फडणवीस यांनी मराठी आंदोलकांचा छळ चालू केलाय। ही बातमी बघताच उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आदेश दिले की मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना पूर्ण मदत करा। मुस्लिम भगिनींनी चक्क 2,500 भाकरी मराठा बांधवांसाठी बनवल्या। पण एकनाथ शिंदे कुठे लपून बसले आहेत? मराठ्यांनी या एका गोष्टीचा जरूर विचार करावा। बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, RSS, हिंदू राष्ट्र संघटना, गोरक्षक दल यापैकी कुणीही मुंबईत आज मराठ्यांच्या मदतीला आला नाही। आज सकाळी मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची एक बातमी माझ्या पाहण्यात आली। मनसे अध्यक्षांनी आपली मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली। जरांगे पाटील पुन्हा आरक्षणाला का आले अशा प्रकारचे प्रश्न विचारले, त्यावर मनसे अध्यक्षांनी जे उत्तर दिले अगदी सूचक उत्तर दिले। कारण सन्माननीय राजसाहेबांचं स्टेटमेंट हे संपूर्णपणे, त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच, ते संपूर्णपणे फक्त एकनाथ शिंदे या नावाच्या आसपास घुसमळत होतं। म्हणजे त्यांच्या त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी कुठेही देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला नाही। तुम्हाला सर्वात प्रथम तो व्हिडिओ पाहायला हवा। राजसाहेब ठाकरे ज्यावेळेस जरांगे पाटील असतील, मराठा आरक्षण आंदोलन असेल, या संदर्भात ज्यावेळेस त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, नेमकं काय म्हणाले जरा पहा। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेलं की तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतो। मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, CST स्टेशन असेल या बसेस असेल, सर्वच लोक अडकलेले आहेत, त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा। मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय। तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा। या व्हिडिओमध्ये पत्रकारांनी सन्माननीय राजसाहेबांना अनेक प्रश्न विचारून बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण सन्माननीय राजसाहेबांचं एकच उत्तर होतं, एकनाथ शिंदेंना विचारा। उत्तर आहे एकनाथ शिंदेंना विचारा। हे प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारले पाहिजेत। आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा किंवा मुंबईकरांना त्रास होतो या सर्व आंदोलनाचा, हे सारे प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा। कारण याच एकनाथ शिंदेंनी 1.25 वर्षापूर्वी नवी मुंबईच्या हद्दीवर आलेले मराठे विजयी गुलाल लावून माघारी पाठवले होते। कुठला तो कागद घेऊन आले, कुठला तो कागद वाचून दाखवला। बरं, कागद वाचता वाचता तुम्ही विचार करा, म्हणजे मला नवल वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा खोटी शपथ घेण्यात आली, एकदा नव्हे तर दोनदा। म्हणजे वाशीच्या सभेत सुद्धा ज्यावेळेस मराठे माघारी धाडले गेले, मुंबईच्या हद्दीपर्यंत पोहोचलेले मराठे माघारी धाडले गेले, याही पेक्षा कदाचित आजच्याही पेक्षा किंबहुना कैकपट जास्त मराठे त्यावेळेस मुंबईच्या हद्दीपर्यंत पोहोचले होते, त्यांना माघारी धाडण्यात आलं होतं। अनेक मराठे हिरमुसले होते, रागावले होते, पण ठीक आहे। त्यावेळेस जो विजय गुलाल लावला गेला, विचार करा, त्यावेळेस जो निर्णय सांगितला गेला की 10% आरक्षण झालेलं आहे मराठ्यांसाठी, मग जर ते झालंय तर मग आज एकनाथ शिंदे तोच कागद पुन्हा वाचून का दाखवत नाहीत? पहिला प्रश्न की मराठ्यांना जर आरक्षण मिळालंय तर मग मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मुंबईमध्ये का आलेले आहेत? दुसरा प्रश्न, या प्रश्नांवर कोणीच बोलत नाही। बघा बरं का, मी तुम्हाला दोन्ही बाजू सांगण्याचा प्रयत्न करेल। नवी मुंबईपर्यंत आलेला मराठा त्यावेळेस कुणाच्या शब्दाखातर मागे गेला होता हे मनसे अध्यक्षांनी योग्यच सांगितलेलं आहे। आपण गुलाल लावायची त्यावेळेस जी घाई केली, आणि मला खरंच एक गोष्ट मनातून सांगतो, एक मराठा म्हणून सांगतो, या सबंध आरक्षण आंदोलनामध्ये कुठेही कुठल्याही पक्षाचं राजकारण न निघावं एवढीच मी एक अपेक्षा करून चाललोय। आणि देवाला प्रार्थना करतो, गणपती रायाला प्रार्थना करतो, या सबंध आरक्षण आंदोलनामध्ये कुठल्याही पक्षाचं राजकारण लपून छपून आतून नसावं। कारण मराठा हा भोळा आहे। गेल्या 2 दिवसांपासून ठाण्याच्या हद्दीमध्ये येणारे सारे मराठे, त्यांना आम्ही जे निहारीची वगैरे सोय करत होतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून कळत होतं हे सारे भोळे मराठे आहेत, यांना राजकारण नाही कळत। आज नेता उभा राहिलाय, त्याच्या मागे ठाम उभा राहायचंय, म्हणून गावागावाहून अगदी बीड, यवतमाळ, हिंगोली, वसमत सगळीकडनं, नांदेड, नाशिक असेल सगळीकडनं मराठे अगदी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मराठे आज मुंबईपर्यंत पोहोचतात। हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कोल्ड वॉरचा हा भाग नसावा, ही सुद्धा माझी एक बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे।
कोल्ड वॉरचा. कारण बघा, तो तितकं मी विस्कटून सांगण्याचा प्रयत्न करणार नाही, पण देवेंद्र फडणवीसाला पाठिंबा आहे हा नरेंद्र मोदीचा आणि एकनाथ शिंदेला पाठिंबा आहे हा अमित शहाचा. विचार करा, जवळपास 138 जागा जिंकलेला भारतीय जनता पक्ष जवळपास 2 आठवडे थांबला होता मुख्यमंत्री पदासाठी. लक्षात घ्या, या गोष्टींना कुठेतरी काहीतरी झालर निघते. देवेंद्र फडणवीसाच्या मागे जर नरेंद्र मोदी उभे नसतील ना, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीही नसते. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हे माझे अंदाज आहेत हे सगळे. मी पुन्हा सांगतो, मराठा भोळा आहे. मराठा आपल्या आरक्षणासाठी, आपल्या तान्ह्या बाळांसाठी, भविष्यात होऊ घातलेल्या पिढ्यांसाठी आज लढतोय. मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं, पण ते राजकारणाचा भाग बनू नयेत. आरक्षण राहिलं लांब, पण मराठा राजकारणाचा भाग झाला आणि राजकारण्यांनी त्यांच्या पाठीवर काय म्हणतात त्या बंदुका ठेवून गोळ्या झाडल्या एकमेकांवर. असं नको व्हायला. या देवेंद्र फडणवीसाच्या, एकनाथ शिंदेच्या कोल्ड वॉरचा हा भाग नसावा. तुम्हाला माहिती असायला हवं, देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी विरुद्ध मराठा हे जे गेल्या 1.25 वर्षामध्ये जे काही ती खेळी केली ती अगदी यशस्वी ठरली. तुम्ही पहा, कित्येक ओबीसी नेत्यांना, मनोज जरांगेंवर, कित्येक वाचाळवीरांना, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला जाणीवपूर्वक वाकडी तिकडी स्टेटमेंट करण्यासाठी त्यांनी सोडलं. जवळपास गेल्या 1.25 वर्षामध्ये मराठा आरक्षण आंदोलन जवळपास बदनाम करण्याचं हे काम या कमळीने चालवलं. जर तसं नसतं तर आज नितेश राणे सारखा एवढूसा मामुलीसा मराठ्यांसमोरचा मामुलीसा नेता एवढं एकेरीमध्ये जरांगे बोलत बसला नसता. आज ज्या प्रकारे त्याची जीभ वळवळते नितेश राणे सारख्या नेत्याची, एवढी जीभ मराठ्यांच्या विरोधात वळवळली नसती. फक्त नितेश राणे एकटा नाही बरं का, रामदास कदमही असतील, इतर अनेक नेते. 96 कुळी विरुद्ध मराठा, ओबीसी विरुद्ध मराठा, कुणबी विरुद्ध मराठा, हे सगळं जाणीवपूर्वक कसं करण्याचा प्रयत्न केला आणि याला झालं आहे देवेंद्र फडणवीसाची. विचार करा, आज महाराष्ट्रामध्ये अमित शहा येऊन जातात, लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. बघा बरं का, अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं आझाद मैदान, महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा एखादा विषय, आणि मीडिया सुद्धा हा साधा प्रश्न त्यांना विचारत नाही की एवढा मोठा महाराष्ट्रातला एक सामाजिक विषय ज्याने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे, त्या विषयाबद्दल हा अमित शहा चकार शब्द काढत नाही. अमित शहाच्या स्वागताला देवेंद्र फडणवीस लालबागला पोहोचतात, एकनाथ शिंदे लालबागला पोहोचतात, सारा जथ्था पोहोचतो लालबागला. पण हेच दोन नेते तिकडे मात्र मनोज जरांगे जिथे बसले तिथे जात नाहीत. हे लक्षात घ्या. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा, मला बघा काही कुणाला खटको न खटको, पण मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आज थेट टीका त्या मागच्या विजयी गुलालावर केलेली नाहीये. अजूनही मला ती टीका कुठेही दिसत नाही. तुम्हाला जर दिसली असेल तुम्ही मला पाठवा, वैयक्तिक पाठवा. तो विजयी गुलाल लावून मराठ्यांना तुम्ही फसवलात. छत्रपतींची खोटी शपथ घेतलीत. बरं, पहिली शपथ ती वाशी मधली आणि दुसरी शपथ तुम्हाला आठवत असेल ती त्याच आझाद मैदानातल्या मेळाव्यामध्ये घेतली होती. दसरा मेळाव्यामध्ये, यांच्याच शिंदे टोळीच्या आझाद मैदानावरच्या मेळाव्यात. त्यावेळेस सुद्धा अगदी नाटकी आणि फिल्मी अंदाजमध्ये ती शपथ घेतली होती. अनेक गोष्टी आहेत. मग जर काही जणांचं मत असंही ठरत असेल की यांच्या कोल्ड वॉरचा भाग कुठेतरी केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना कमकुवत दाखवण्यासाठी, मराठ्यांचा विरोध आहे हे दाखवण्यासाठी, किंवा एकनाथ शिंदेंना मराठ्यांचा पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी, या सगळ्यासाठी मराठ्यांचा कुठेही वापर नको. मराठा हा भोळा आहे. मनोज जरांगे दादा पाटील हे फार प्रयत्न करतायत मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनासाठी, हे झटत आहेत. पण त्यांच्या झटण्याला, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसरा जर आपल्या गोळ्या झाडू पाहत असेल तर आपल्याला त्या सगळ्याकडे बारकाईने पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. हाच देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस अपोजिशन लीडर होता, विरोधी पक्ष नेता होता, त्यावेळेस म्हणतो हो राज्य सरकारच्या हातामध्ये आहे. आणि आज ज्यावेळेस सत्तेमध्ये असतो त्यावेळेस म्हणतो हो नाही हे राज्य सरकारच्या हातामध्ये नाही, हे केंद्राच्या हातातलं, आणि केंद्रातले म्हणतात हे कोर्टाच्या हातातलं, आणि कोर्ट म्हणतं हे संविधानात बसत नाही. मग केंद्रात पंतप्रधान तुमचे, राष्ट्रपती तुमचे, राज्यात सरकार तुमचं. मग तुम्हाला जर मराठ्यांसाठी काही ठिकाणी काही गोष्टी बदलाव्या लागत असतील तर त्या मग का नाही? आपण विचार करा, आज मराठा एवढा खस्ता खाऊन तिथे आलेला आहे. त्यांना आज आंघोळीची सोय नाही, शौचाची सोय नाही, मोबाईल चार्जिंगची सोय नाही. तिकडचे साऱ्या टपऱ्या, रेस्टॉरंट, हॉटेल सारं बंद केलं गेलेलं आहे. स्वतःच्या
शिधावर जेवण बनवायचं म्हटलं तर आपल्या गाड्या खूप लांब लांब पार्क केलेल्या आहेत. ते जेवण तिकडून घेऊन यायचं कसं? पाऊस चालू आहे, आंघोळीसाठी पावसाचं पाणी वापरलं जातं. अगदी विचार करा, तिथल्या काही लोकांनी काही धंदे मांडले, त्या सर्वांना खरं तर अशांना नरकात जागा मिळू नये. ज्यांनी 10 रुपयाचा वडापाव 30-40 रुपयांना विकलाय ना, त्यांना नरकात सुद्धा जागा मिळू नये.